कोल्हापूरच्या पुरालेखागार कार्यालयात तब्बल 2.5 कोटी ऐतिहासिक दस्तऐवज आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्सल हस्तलिखितांसह अनेक महत्त्वाच्या दस्तऐवजांचा समावेश आहे. हे दस्तऐवज ज्या ठिकाणी आहेत त्या पुरालेखागाराच्या इमारतीच्या बाजूला करवीर तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीचं बांधकाम सुरू आहे. तहसीलदार कार्यालयाची इमारत उभारताना पुरालेखागाराच्या इमारतीमधील अमूल्य ठेवा असलेल्या दस्तऐवजांच्या संरक्षणाचा विचार झाला नसल्याकडे सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख यांनी प्रशासनाचं लक्ष वेधलंय. फिरोज शेख परीखपूल नूतनीकरण समिती, शाहू सेना, क्रांती सेना, यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या माध्यमातून पुरालेखागार इमारती संदर्भातील प्रश्नांकडे प्रशासनाचं सातत्यानं लक्ष वेधत आहेत. गेल्या वर्षभरात जिल्हाधिकाऱ्यांनी याची गांभीर्यानं दखल घेतली नसल्याचा आरोप करत शेख यांनी आज मंगळवारी 12 तासांचं अन्न पाणी त्याग आंदोलन केलं. तहसीलदार कार्यालयाच्या आराखड्यातील त्रुटींमुळे पुरालेखागारातील 500 वर्षांपासूनच्या दस्तऐवजांसह अनेक ऐतिहासिक कागदपत्रांना निर्माण झालेल्या धोक्याबाबत उपाययोजना करावी. पुरालेखागार कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर ऐतिहासिक बाज असलेली स्वागत कमान उभारावी. पुरालेखागारापर्यंत फरसबंदी मार्ग करावा. हेरिटेज पथदिवे उभारावेत. पुरालेखागारातील ऐतिहासिक कागदपत्रांच्या अनुषंगानं इथं संशोधक अभ्यासकांच्या आंतरराष्ट्रीय परिषदांचं आयोजन करावं आदी मागण्यांकडे या आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांचं लक्ष वेधण्यात आलं. फिरोज शेख यांच्या या आंदोलनाला वैभवराज राजे भोसले, दुर्ग आणि पुरातत्व अभ्यासक सचिन पाटील, प्राध्यापक विकास नाईक, महेश डांगे, उत्तम मोरसकर, रतनकुमार बाणदार, साजिद शेख, गौरव लांडगे यांच्यासह परीखपूल नूतनीकरण समिती, शाहू सेना, क्रांती सेना, यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशन या संघटनांनी पाठिंबा दिला.